ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅप सुद्धा दिलं जाईल. चला आता सामना नव्याने सुरू होईल. पहिला सामना जिंकला 11ने. त्यामध्ये दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये 4 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा. आणि सामन्याची सुरुवात कशी होईल पुन्हा एकदा ऐकूया आमचे मलंगडचे प्रवक्ते राहुलजी भोईर यांचा आवाज. थँक्यू सो मच. जगदीशजी पाटील यांचा आवाज आपण ऐकला. यावेळेचा हा चेंडू खराब आहे. रन्स जरूर बऱ्याचशा काय मिळतील. धावतायत बघूया एक्झॅक्ट आता काय झालं मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरथ्रो 2च धावावरती थांबावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. एकूण 3 धावा असतील. पहिली सीझन मध्ये बघतो आपण आकाश म्हात्रे यांनी ट्रॉफी उचलली होती. दुसऱ्या सीझन मध्ये सूरज दूधकरने आय थिंक ट्रॉफी उचलली होती. आणि तिसरी सीझन आपण बघूया कुठले संघ येत आहेत, कोण कॅप्टन बाजी मारले. यावेळेचा हा फटका सुंदर आहे. रन्स देखील चांगला मिळणार आहेत. आणि चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना हा पहिला सिक्सर आलाय आकाश म्हात्रेच्या बॅटमधून. बागफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क आता मात्र नाहीये. येत असताना डॉट बॉल. सूरज दूधकर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. पहिला चेंडू खराब होता, त्याच्यानंतर सेकंड बॉलवरती सिक्सर. थर्ड बॉल डॉट आलाय. पुढचा चेंडू पुन्हा तोच प्रयत्न. ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये. सूरज दूधकरचा एक चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट बॉलिंग त्याची चांगल्या टप्प्यावरती. बागफुटला जाऊन कट केला आहे. पंच करण्याचा प्रयत्न. झेल ड्रॉप झाला पॉइंटला. एक झेल बादशाह पाय तिकडे पोहोचलाय. धाव मिळेल. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण 10 या आकड्यावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना माशा पण बघतोय C11च्या अगेन्स्ट परी. 11 हुक करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग झालेली आहे बघतो आपण. शॉट फाईन लेगला. धावा चांगला मिळतील. चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. साजनच्या बॅटमधून हा पहिला चौकार. आकाशनं सिक्सरनं आगाज केला होता. चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 चांगल्या टीम खेळतात. पहिल्या मॅच मध्ये एवढं काय चांगलं क्रिकेट आपण सेकंड डावामध्ये बघितलं नव्हतं इनिंग मध्ये. त्याचं कारण बॉलिंग चांगली झाली. आताचा हा चेंडू चांगला आहे. येत असताना यावेळेचा हा डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस परी 11 टीमची धावसंख्या बिनगडी बाद 14 धावा धावपलकावत. एक चांगली सुरुवात झालेली आहे पहिल्या षटकामध्ये बघतो आपण. पहिला चेंडू खराब, त्याच्यानंतर सिक्सर, एक बाउंड्री देखील पाहायला मिळाली आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस बिनगडी बाद. परी 11 टीमची धावसंख्या 14.
दुपारी थोडासा खोलला होता. नाही इथं दुपारी थोडासा खोलला होता अर्ध्या 1 तासासाठी म्हणजे एक इनिंग साठी नंतर परत तसाच बरा एरिया मजा नाही मॅचला यांचं होतं माहिती का संध्याकाळी वाटला म्हणजे जो टेक्निकल खेळाडू त्याची वाटला बरोबर काहीच नाही तो काय खेळेल टेक्निक त्याची मोठा शॉट मारायला जाईल तर पुरा होय नाही कोणाला बॉलर बादशाहबाई फिल्डिंग लावत असताना 40+ चे कॅप्टन आहेत वसार टीमचे. आता सध्या खेळतायत ते रेग्युलर मध्ये तिकडं. सेकंड ओव्हरला सुरुवात होती. अंपायर सांगत असताना नो बॉल. बादशाहबाईनं फिल्डिंग लावली कुठे? हात करत होते इकडे लेग साईडला आणि या साईडला 4 की किती आहे आय थिंक फिल्डिंग जे आहे बादशाहबाई इकडे हात करत होता. मग इकडे फिल्डर कमी आहे ते बघितलंच नव्हतं. येणारा चेंडू फ्रीट. समोरच्या दिशेनं फिटचा बॉल. फिल्डरचा प्रयत्न जरूर चांगला आहे. सूरज दूधकर तिकडे होता डीप मध्ये. जेलची देखील शक्यता होती. फ्रीट होता फलंदाज बादशाहबाई. बादशाहबाई के ना एवढ्या जवळ जाण्याची गरज नव्हती. बादशाहबाईला इकडे आरामात थांबू शकला असतास तू. 2 रन इकडनं मिळतील. आकाश मात्रेला 2 धावेच्या मदतीनं परी11ची धावसंख्या 17-17 वरती स्कोर बोर्ड राऊंड विकेटना. यंगस्टर बॉलर आहे. बॉलिंग मार्क वरती पाहतो आपण बॉलर कुणाल फुलवरे. विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा त्याचा प्रयत्न आपण पहिल्या चेंडू पासून बघितला. 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. क्लायमेट चांगलं नाहीये. वातावरण कालपासून बघतो आपण ढगाळ आहे. त्याचंच कारण रन्स बनणं एवढं इझी जाणार नाही. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. राजेश तिकडे आहेत इनफिल्ड शॉट मध्येच धाव मात्र मिळते. एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 आकड्यावरती. 18 रन्स इन अ बोट. 18 धावा धाव पुस्तकावरती आहेत. दुसरा षटकासारखे प्रगतीपथावर फुलवरे. राऊंड विकेट न स्टँड अँड डिलिव्हर. डीप मध्ये फिल्डर त्यांचा जजमेंट जरूर चांगला होता. मग फायनली चेंडू बघूया एक्झॅक्ट काय झालेलं आहे तिकडं. येत असताना अंपायर फिल्डर यस. आता फिल्डरनं फायनली सांगितलेलं की हा सिक्सर आहे. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 6 न पुढे स्कोर बोर्ड 24 धावा. रन्स आता मात्र येत आहेत. अजून एक फटका चांगला आहे. हा लांबच लांब आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड सिक्सर. क्लासिकल बॅटिंग. साजन आक्रमणाला सुरुवात केलेली. आक्रमण पवित्रा घेतलेला आहे मॉर्निंगच्या मॅच मध्ये. त्याला माहिती आहे क्लायमेट करावे. खराब चेंडू काय मिळतील त्याच्यावरती आक्रमण करावं लागेल. तो आक्रमण आता सुरू झालेला आहे. या सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते जाऊन पोहोचली 30 आकड्यावरती. 30 धावा धाव पुस्तकावरती. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चांगलं क्रिकेट खेळत असताना परी 11. पुढील चेंडू. आता चेंडू चांगला आहे. जरूर चांगला आहे. चेंडूची गरज देखील देत असताना बघतो आपण डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ इकडे संपलेला आहे. 2 षटकांच्या खेळीस सरासरी चांगले बघतो आपण 15 30 धावा धाव पुस्तकावरती आहेत. पहिल्या मॅच मध्ये बघतो आपण एवढ्या धावा झाल्या नव्हत्या. 30 बादशाहबाई 30. पहिला नो तेव्हा डबल तेव्हा डॉट सांग रे. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर बॉल आहेत. 7 बॉल बरोबर आहेत ना. पहिला 2 पहिला नो नाही तो काय बोलत. पहिला नो बॉल तेव्हा 2 तेव्हा डॉट तेव्हा 1 तेव्हा 6 तेव्हा 6 ना डॉट. कोणाला बॉलर? याचं नाव काय? प्रथमेश फुलोरे. प्रथमेश शाळेत बॉलिंग मार्क वरती. काल
T20 जी आपण बघतो सिरीज झाली आफ्रिकेच्या अगेन्स्ट खेळत असताना काय क्रिकेट खेळला मैदानाच्या आतमध्ये टिळकनं आणि नकुलदादा मोऱ्या बॉलर प्रथमेश फुलोरे ज्यांनी काल गाजवला नकुलदादा फुलवरे यांचे सुपुत्र आपल्याला जरूर आता मात्र बॉलिंग मार्कवरती पाहिजे. नकुलदादांनी बऱ्याचशा वर्ष क्रिकेट खेळलं वसारसाठी. पूल करण्याचा प्रयत्न मिस्तामिंग फिल्डर पोहोचलाय जरूर पोहोचला होता. ड्रॉप कॅच कॅचेस विन द मॅचेस. धावा इकडनं मिळतील 2. संजू सॅमसंग नका बॅटिंग केली होती दोघांना 100 धावा बनवल्या. सर्वाधिक धावा आपण बघितल्या कालच्या T20 मध्ये रन्स आणि रन्स इंडियानं बनवल्या आणि फायनली ती सिरीज देखील जिंकली. डाऊन बॉल रन्स चांगला मिळतील. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाश मात्राच्या बॅटमधून विस्फोटक फटका विध्वंसक हा सिक्सर. नंतर इनिंग दिल्या वे एक मॅच झाली. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या वेगानं चाललेले पुढे स्कोरबोर्ड 38 धावा. धावा आणि धावाच पहिल्या विकेटसाठी 38 धावेची भागीदारी. पहिल्या देखील मॅच मध्ये विश्वास आणि जगदीशी झाली होती भागीदारी. पुन्हा कोटाप्पाचा पूल करायचं होतं. आता चेंडूने बॅटचा संपर्क नाही. येत असताना हा डॉट बॉल. ओ द विकेट. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न मिस्तामिंग झेल नसणारे रन्स इकडनं 2 जरूर मिळतील. फिल्डर भरपूर दूर होते डीप मध्ये आणि चेंडू बघतो आपण इनफिल्डच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट मध्ये. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण बघतो आपण 40 आकडावरती 4-0 40 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक मार्गस्थ असताना तिसरं प्रथमेश फुलवरेचा. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार. समोर ड्राईव्ह करत असताना विषप मध्ये फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन चांगले फिल्डिंग. चेंडू चोचून फेक करेपर्यंत तदवर मिळतील या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाईल 2 न पुढे स्कोर बोर्ड वरती. रन्स 42 धावा 42. आणि या षटकातील तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू खेळला की अजूनही ओ द विकेट ना. बागपुला जाऊन अप्पर कटच्या अंदाजनं खेळलेत. फिल्डर जरूर पोहोचला होता तिकडं. बाजूचा फिल्डर येऊन कव्हर करून फेक करेल तोपर्यंत मिळतील या 2 धावा. 3 षटकांचा खेळ झालेला कंप्लीट आणि 3 ओव्हरच्या अखेरीस. चला पाणी घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये. रन झालेले आहेत 44. पहिल्या विकेटसाठी आतापर्यंत 44 धावेची भागीदारी मैदानाच्या आतमध्ये परी 11 टीम कडनं. चला प्लीज पाणी घेऊन जा आतमध्ये.
होत आहे. वसरगाव प्रीमियर लीग ही स्पर्धा आपल्याला पहा मिळते आणि या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसामध्ये दुसरा सामना सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये बनवल्यात त्या 61-62 विन. पहिलाच बॉल फुल टॉस गॅपमध्ये ढकलला. फिल्डर येतात त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू दुसऱ्या टप्प्यावरती सीमा पार. पहिला दणदणीत चौकार. चार धावा पाहायला मिळाल्या. सूरज दुधकरला पाहतोय. लिडिंग एज या ठिकाणी पाहतोय पण लेग बिफोर स्ट्रॉंग अपील केलंय. सूरज दुधकर सारख्या फलंदाजाला पायचित करण्यात पहिल्या चेंडूवरती चौकार. मग त्याच्यानंतर लेग बिफोर LBW फलंदाज बाद. या मॅचची सर्वाधिक मोठी विकेट सूरज दुधकर. बॅक टू द पॅव्हेलियन. सागर मात्रेला मात्र फार मोठे यश मिळालंय. बंडाऊनचा खेळाडू रोहित पाटील मैदानावरती येत असताना मोठी धावसंख्येचा पाठलाग करायचा अर्थातच 61 धावा चेस करायच्यात मॅच मध्ये. लाईन पासून भरकटल्यात. पंच इशारा करत असताना वाईड बॉल. एक अबांतर धाव मिळते. 5 धावा स्कोरबोर्ड वरती. पुन्हा एकदा वाईट. लागोपाठचा दुसरा चेंडू वाईट फेकला जातोय. आउटसाइड ऑफ स्टंप. डॉट बॉल. 2 वाईट. त्याच्यानंतर डॉट चेंडू आलाय. यावेळेस फटका चांगला आहे. पॉवरफुल शॉट. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्याच्यानंतर विकेट वाईट आणि आता या 6 धावा येत असताना धावसंख्या 12 स्कोरबोर्ड वरती. दोन चेंडूचा खेळ अद्याप पर्याप्त आहे मॅच मध्ये. या ओव्हर मध्ये पहा मिळतो आपल्याला. कारण पॉवर प्लेचं एकमेव षटक आहे. त्याच्यामध्ये मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातो या खेळाडूंच्या माध्यमातून. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की आता 61 धावा बनवायच्या आहेत. 61 झाल्यात 62 बनवायच्या आहेत. 62 वाईड बॉल. तिसरा वाईड आहे या ओव्हर मध्ये. गोलंदाज दिशेपासून वरकटल्यात. धावसंख्या 13 धावा स्कोरबोर्ड वरती. चेंडू चांगला होता. एज लागतोय. एकेरी स्वरूपाची धाव मिळत असताना 14 धावा. अद्यापर्यंत षटक मी म्हणेन चांगलं आहे. कारण येथे सर्वाधिक मॅचची मोठी गोल्डन विकेट मिळाली सूरज दुधकरच्या माध्यमातून. त्यामुळे जरी धावा आल्या असल्या तरी सुद्धा मात्र विकेट फार महत्वाची होती.
फटका मिड विकेटला. फिल्डर उपस्थित आहेत. शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंय. थ्रो मात्र पॅरेला येतोय. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये 1 बाद. धावसंख्या सिया 11 संघाची 16. कंपॅरिझन केलं दोन्ही संघाचं तर परी 11 संघाने पहिल्या षटकामध्ये 14 धावा केल्या होत्या आणि आता सिया 11 संघ 16 धावा करतोय. फक्त त्यांचा परंतु एक महत्वपूर्ण विकेट गेलाय. त्यामुळे आता त्यांना थोडासा विचार विमर्श करावा लागेल. चला एकत्र येऊ नका. सामना सुरू करा. आज 10 सामने कव्हर करायचे आहेत. हे 2 फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला. श्याम आणि रोहित पाटील अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळतात. मात्र यंगस्टरचा जलवा दाखवावा लागेल आता त्यांना. 16 धावा. चला सामना सुरू करा. बॉलर बाळू साळुंके. दुसरं षटक. पहिलाच बॉल दिशेपासून भरकटलाय. पहिला षटकार पाहायला मिळतोय आणि लागोपाठ जर 3 षटकार टोकले तर महेश शेठ गायकवाड फाउंडेशनच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रकाशदादा मडवी यांचं आगमन झालंय व्यासपीठावरती. स्वागत आहे आपलं. 23 धाबा. फलंदाज रोहित पाटीलला पाहतोय. बंडाऊनचा खेळाडू. यावर्षी कदाचित गावदेवी वसार संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल हा खेळाडू. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार 4 धावा पाहायला मिळाल्या आपल्याला. धावसंख्या 27. चांगला चेंडू. खराब किपिंग आणि येथे 4 धावा मिळतील. थर्डमॅनच्या दिशेला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू चांगला होता मात्र कीपरने मिस केलाय. त्यामुळे 4 धावा. धावसंख्या वाऱ्याच्या वेगाने 31. 31 धावा झाल्यात. विजयाचं लक्ष्य असते 62. जवळजवळ अर्धा पल्ला पार केलाय. अद्याप अर्धा पल्ला पार करायचंय. ओहो ओढ थ्रो पाहायला मिळतो आपल्याला. एकेरी धाव. (32) 32 धावा. 32 धावा स्कोर वरती पाहतोय आपण. अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फटका चांगला आहे. स्वीट साऊंड. मात्र फिल्डर उपस्थित आहेत. पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलतील.
नो बॉल. एक्स्ट्रा फिल्डर पा नाहीये. ओके. 33. रोहितने करला ना एक. फुल टॉस. फायदा उठू शकले नाही. पुढे आले होते. स्टप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते सांगता. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये बनवल्या 33. आता 12 चेंडू 29 बनवायचे आहेत. 12 मध्ये 33 बनवल्यात. 12 चेंडू 29 धावसंख्येची गरज. कोणाला रे? हा? साजन लहान आहे. साजन लहानेला पाहतोय आपण. पहिलाच बॉल अगदी यॉर्कर होता. खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. श्यामच्या बॅटमधून 2 धावा आल्यात. धावसंख्या 35. 11 चेंडू 27 धावसंख्येची गरज अद्यापी. हो, पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू होता. पॅडल स्वीप. एकच धाव. फार चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. या षटकामध्ये धाबा आता रोकाव्या लागतील. विकेट मिळवाव्या लागतील. ही जोडी मात्र पार्टनरशिप बिल्ड करत असताना दुसरीकडे पाहतोय CI11 टीमला काहीशी अशीच गरज होती एक चांगल्या पार्टनरशिपची. कारण त्यांचा मोठा फलंदाज पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झालाय सूरज दुधकर. त्यामुळे आता या 2 खेळाडूवरती जबाबदारी आहे खेळाची. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न. साजनला पाहतोय आपण. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत. 3 चेंडू 3 धावा खर्च केल्यात साजनने. हुक करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज होईल बाद. धक्का लागतो या दुसरा. रोहित बाद झालेत. रोहित पाटील ज्यांनी चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला. षटकार सुद्धा 2 त्याच्या बॅटमधून आले. 17 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. साजनने अतिशय चांगले षटक फेकले. फक्त धाबा खर्च केल्या 3 अद्यापर्यंत. 36 ही धावसंख्या. 2 टू गो. वा, अत्यंत चांगली गोलंदाजी. पहा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला निघून जातोय.
पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडूची लाईन होती, चांगला चेंडू, 2 चेंडू शेवटचे डॉट आल्यात. व्हेरी गुड कमबॅक साजनने करून दिला आपल्या टीमसाठी आणि धावसंख्या फक्त 36 धावा आहेत. सहा चेंडू 27. आता आव्हान थोडस महागड आहे, 6 मध्ये 27. प्रितेश 11 आणि जय नेक्स्ट मॅच प्रितेश 11 विपक्ष जय हनुमान. दोन्ही संघ आपण रेडी राहा. हनुमानची फिल्डिंग जय हनुमान संघाने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आहे. 61 झाल्या, 62 ची गरज आहे ना. एक 26 6 चेंडू 26. गोलंदाज साहिल शेलार. शेवटचं षटक 6 मध्ये 26 बनवायचे आहेत. लो फुल टॉस, एकच धाव. दुसरे धावेचा प्रयत्न केला जातोय, रनआउटचा धोका होता, मध्ये तोपर्यंत 2 धाबा एकवटल्यात. 5 चेंडू 24 ची गरज आहे. आता 24 धाबा एकवटणं थोडंसं अवघड आहे मैदानामध्ये, मात्र अशक्य नाही आहे. विकेट आहे नॉन स्ट्रायगनला. एकच धाव. 5 चेंडू 25. हो, चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. स्लोवर चेंडू फेकलाय, फलंदाजाला बीट केलं जातंय, जागेवरती थांबवलाय. डॉट बॉल. एकच धाव. आता मात्र सामना जिंकणं थोडस अवघड जाईल. पुन्हा एकदा एक धाव आणि आता सामना पूर्णपणे परी 11 संघाच्या बाजूने सामना पाहायला मिळतोय. अत्यंत चांगल्या सुरुवात, पहिल्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग झाली, जेथे 62 धावसंख्येचं लक्ष ठेवलं. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना श्रीराम संघाला मात्र अडचणीला सामोरे जावं लागलं. रोहित आणि शामीने चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती, मात्र फटका चांगला आहे. स्वीट साऊंड, 4 धावा. मात्र आता वेळ निघून गेली आहे, त्यामुळे ते सामना जिंकत असताना